मित्रांनो, विमानामध्ये बसून मी चाललोच होतो, तेवढ्यात कोणीतरी मला खाली ढकलून दिलं. खाली ढकलून दिल्यानंतर माझ्याकडे होती छत्री, तर मी खाली उतरलो. उतरल्यानंतर मग डायरेक्ट पळत सुटलो बंदूक सापडायला. तेवढ्यातच मला बंदुकीचा आवाज आला. मग काय, जाता जाता एक हरीण पण दिसलं. मग गेलो त्याच्या मागे शिकारीला. त्याची तर शिकार केलीच आणि तिचे कातडे सोलून आपल्या बॅगमध्ये भरली. ते सगळं घेतल्यानंतर मग मी हळूच अजून पळायला लागलो. पळता पळता एका झोपड्यामध्ये आलो. हे झोपडं होतं माळावर. माळावर आल्यानंतर तिथं पण मला काहीतरी मेलेल्या वस्तू सापडल्या. त्याचनंतर परत पळत सुटलो. पळता पळता बघतो तर मागं कोणता तरी नाग्या आपल्याला लागला होता आणि त्या नाग्याला डसण्यासाठी मी त्याच्या पाठीशी गेलो. मग काय, नाग्या फिनिश करून टाकला आणि नाग्याला फिनिश केल्यानंतर आपल्याला खाली दिसले लाल परी. लाल परी दिसल्यानंतर थोडीशी हेल्थ लावली, कमी झाली होती तर मग गेलो परत त्या लाल परीकडे गेल्यानंतर बसलो त्याच्यात आणि गाणे लावले. मग वादे मुझको लाल परी. तेच मित्रांनो, लाल परी घेऊन जाता जाता नदीच्या कडेने एक मच्छीमार आलेला होता, मासे पकडणारा. त्याला म्हणलं 2-4 मासे दे, आपल्याला बी नाही देवला. मग काय, ठोकला तिथंच. ठोकल्यानंतर परत लाल परी घेऊन मस्त नदीच्या कडेने फिरतच होतो शिकार सापडेसाठी. पण लांब, खूप खूप लांब गेलो, पण शिकार काय आपल्याला सापडली नाही. तर शिकार तर नाही सापडली, पण इकडं जाता जाता रस्त्याने मला एक घोडा दिसला. मग काय, कुणाचा होता माहीत नाही. खाली उतरलो गाडीतून आणि घेऊन पळालो त्याला. काय मस्त घोडा होता, काय उड्या मारतो गो, वा 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 वा. आणि हा घोडा खूप मस्त होता. ह्याला मी घेऊन खूप लांब लांबवर फिरलो आणि शेवटी आपला गेम तर होणारच होता. तर घोड्याला थोड्याशा गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता कोण आलं माहीत नाही आणि आपल्या घोड्याला आणि आपल्याला मारायला लागला. मग काय मित्रांनो, मी घाबरलो आणि इथून पळून गेलो. पळून गेल्यानंतर परत विचार केला, यार घोडा तर आपलाच आहे, त्याला बी घेऊन जायला पाहिजे. मग काय, शिकारी आलेलाच होता. तेवढ्यात शिकारीचा गेम वाजवला. गेम वाजवल्यानंतर आपला घोडा खुश झाला आणि घोड्याला घेऊन आपण परत निघालो दुसऱ्या शिकारीकडे. पण माहीत नव्हतं शिकार आपलाच होईल म्हणून. तरी पण म्हणलं चला, घोडोबा कुठेतरी घेऊन चला आपल्याला. तर तबडाक 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 करीत घोडोबा निघाला. निघाल्यानंतर घोडोबा थेट नदीच्या कडेला गेला. म्हणला आंघोळ करायची. मग काय, म्हणलं तू थोडं थांब, आधी मला एनर्जी घेऊ दे, काहीतरी खाऊ दे, पिऊ दे. मग घोडोबाला घेऊन निघालो आपण आंघोळीसाठी. चालता चालता रस्त्यात नदी दिसली. उडी मारली घोड्याने त्याच्यात. उडी मारल्यानंतर आंघोळ करून बाहेर तर आलतोच.